नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान संवर्धन अकॅडमी मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 1 चा दुसरा जो घटक आहे वर्ग समीकरण, या वर्ग समीकरण घटकामधील सराव संच 2.3 याच्यामधील पूर्ण वर्ग पद्धती बघणार आहोत। तर पूर्ण वर्ग पद्धती हे आपल्याला जमण्यासाठी किंवा ती समजण्यासाठी दोन सूत्र अतिशय महत्त्वाचे आहेत। ते सूत्र अगोदर तुम्हाला ध्यानात घ्यावी लागतील, समजून घ्यावी लागतील। तर त्याच्यामध्ये पहिलं सूत्र आहे बघा, पहिलं आहे हे a प्लस बी त्या कंसाचा वर्ग बरोबर याचा विस्तार करायचा a चा वर्ग प्लस 2ab प्लस b चा वर्ग, हे एक सूत्र महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर दुसरा आहे कंसामध्ये a चा वर्ग मायनस b चा वर्ग बरोबर आणि याचा विस्तार केल्याच्या नंतर कंसामध्ये येते a प्लस b आणि a मायनस b। या दोन सूत्र काय तर महत्त्वाचे आहेत, दोन्ही पण a प्लस b बरोबर a चा वर्ग प्लस 2ab प्लस b चा वर्ग आणि a चा वर्ग मायनस b चा वर्ग बरोबर a प्लस b आणि दुसऱ्या कंसात a मायनस b। हे दोन सूत्रानुसार आपल्याला काय करता येते, पूर्ण वर्ग पद्धतीने समीकरण सोडवता येतात। तर ही दोन सूत्र ध्यानात ठेवा, महत्त्वाचे आहेत। तर आता या ठिकाणी जे समीकरण जे दिलेले आहे आपल्याला, तर या ठिकाणी जे समीकरण आहे काय, तर x चा वर्ग प्लस x मायनस 20 बरोबर 0। आता हे समीकरण आपल्याला पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवायचं आहे। तर पहिल्यांदा काय करायचं, हे x चा वर्ग प्लस x आणि प्लस या ठिकाणी स्थिर पद म्हणून k घ्यायचं, नेहमी घ्यायचं। त्याच्यानंतर जे चल आहे, समज x आहे का, तर x प्लस a त्या कंसाचा वर्ग करायचा। हे प्रत्येक समीकरणामध्ये आपल्याला करावं लागेल k, आणि जर आपला आता या ठिकाणी दुसरा असेल y असेल तर इथं y प्लस a असेल, त्याच्यानंतर m असेल तर या ठिकाणी m प्लस a असं होईल। मग या ठिकाणी हे x चा वर्ग प्लस x प्लस k बरोबर x प्लस a त्या कंसाचा वर्ग, म्हणून या ठिकाणी काय करायचं, हे x चा वर्ग प्लस x आणि हे प्लस k बरोबर याचा विस्तार करायचा। विस्तार केल्याच्या नंतर अगोदरच तुम्हाला मी पहिल्याच सूत्रामध्ये दाखवलेलं होतं याचा विस्तार कसा होतो। तर या ठिकाणी हे x चा वर्ग प्लस या ठिकाणी 2ax प्लस a चा वर्ग असा या ठिकाणी विस्तार होतो याचा। मग आपल्याला या ठिकाणी k ची किंमत काढायची आहे, परंतु k च्या अगोदर आपल्याला a ची किंमत काढावी लागते। म्हणून 2ax सोबत म्हणजे x याच्या सोबत समोरासमोर मांडून तुलना करायची, म्हणजे या ठिकाणी 2ax बरोबर काय घ्यायचं, पहिल्यांदा x, म्हणून आपल्याला a ची किंमत काढायची आहे। म्हणून a बरोबर हे काय होईल x आणि इकडं हे गुणिला आहे ते काय होईल, इकडे भागीला 2x, त्याच्यामध्ये याचा सहगुणक काही नाही म्हणजे 1 असतो, म्हणून हे x कॅन्सल होईल। म्हणून या ठिकाणी आपल्याला a बरोबर काय मिळते, 1/2, हे a ची किंमत मिळते आपल्याला। मग आता k बरोबर काय होते, a चा वर्ग आहे, म्हणून आपल्याला k ची किंमत काढायची आहे। म्हणून या ठिकाणी काय करायचं, k बरोबर आहे a चा वर्ग, म्हणून या ठिकाणी a ची किंमत आहे 1/2, त्याचा वर्ग करायचं। मग 1 चा वर्ग 1 आणि 2 चा वर्ग काय येते 4, म्हणजेच 1/2 ही काय आलेली आहे, k ची किंमत आलेली आहे। म्हणून ही जी k ची किंमत आहे काय आहे, ती आपल्याला समीकरणाच्या दोन्ही पण बाजूमध्ये काय करावी लागेल, तर प्लस आणि मायनस करावी लागेल। मग हे जे समीकरण आहे x चा वर्ग त्याच्यानंतर प्लस x, याच्यामध्ये एकदा मिळवायचे आणि वजा पण करायचे, म्हणजे 1/4 आणि मायनस 1/4 आणि मायनस 20 बरोबर काय 0। मग आता या ठिकाणी म्हणून हे दोन भाग झालेले आहेत इथपर्यंत आणि हा दुसरा भाग। मग या ठिकाणी काय करायचं, x प्लस त्याच्यानंतर x चा वर्ग प्लस x आणि 1/x याच्यापैकी कंसामध्ये घ्यायचं आहे, तर या x च्या वर्गातून x घ्यायचं, याचं सिम्बॉल द्यायचं प्लस, त्याच्यानंतर 1 चं वर्गमूळ 1 आणि या 4 चं वर्गमूळ काय 2 आणि त्या कंसाचा वर्ग करायचं, मायनस आता या ठिकाणी छेदस्थानी काय नाही म्हणजे काय असते, तर 1 असते। मग याच्यामध्ये तिरकस गुणाकार करायचा, मायनस 1 मायनस 1 आणि काय येते 20 चौक 80 आणि छेदामध्ये 4 1 4 बरोबर 0।
म्हणून या ठिकाणी हे x प्लस 1/2 कंसाचा वर्ग मायनस 81 छेदामध्ये 4 बरोबर 0 हे असं होते। त्याच्यानंतर मग कंसामध्ये हे x प्लस 1/2 त्या कंसाचा वर्ग आणि मायनस 81/4 या दोन्हीचं पण वर्गमूळ निघते। 81चं 9 आणि या 4चं मिळते आपल्याला 2 त्या कंसाचा वर्ग करायचा बरोबर 0। आता या ठिकाणी आपण दुसरे स्टेपचं एक सूत्र सांगितलं होतं काय, a चा वर्ग मायनस b चा वर्ग, म्हणजे हे a ची किंमत आणि हे b ची किंमत। मग याचा विस्तार कसा करायचा, तर एका कंसात a प्लस b आणि दुसऱ्या कंसात a मायनस b। म्हणून या ठिकाणी काय करायचं, हे x प्लस 1/2 एका कंसात काय करायचं आता प्लस 9/2 आणि दुसऱ्या कंसात x प्लस 1/2 आणि मायनस 9/2 बरोबर 0। म्हणून या ठिकाणी हे काय होईल, x प्लस 1 प्लस 9 छेद समान असल्यामुळे डायरेक्ट अंशाची बेरीज होते, म्हणजेच 10 छेदामध्ये काय 2 आणि या ठिकाणी x आता हे प्लस आहे आणि हे मायनस आहे, प्लस मायनस काय होईल मायनस, म्हणजेच या मायनस 9 मधून 1 काढायचा तर मायनस 8 आणि छेदामध्ये काय 2 बरोबर 0। म्हणून या ठिकाणी हे x प्लस या 2 ने भाग दिल्याच्या नंतर या ठिकाणी काय येते 5 आणि या दुसऱ्या कंसात x मायनस 2 ने भाग दिल्याच्या नंतर 4 येते बरोबर 0। म्हणून या ठिकाणी हे x प्लस 5 बरोबर 0, तर हे x बरोबर चिन्हाच्या तिकडे घेतल्याच्या नंतर प्लसचं काय होईल मायनस, किंवा या ठिकाणी जे आहे हे x मायनस 4 बरोबर 0। म्हणून हे x बरोबर चिन्हाच्या तिकडे घ्यायचं, प्लसचं काय होईल मायनस, किंवा या ठिकाणी हे x बरोबर चिन्हाच्या तिकडे काय होईल प्लस, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी x बरोबर मायनस 5 आणि x बरोबर 4 ही काय मिळते आपल्याला उकल मिळते। म्हणून या ठिकाणी काय करायचं, म्हणून वर्ग समीकरणाची मुळे काय आहेत -5 आणि 4 आहे। तर अशा पद्धतीने हे पहिलं उदाहरण आपण काय करू शकतो सोडवू शकतो। त्याच्यानंतर लगेच आपण काय करूया दुसरं उदाहरण बघूया। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे बघा, x चा वर्ग प्लस 2x मायनस 5 बरोबर 0। आता या ठिकाणी पहिलं समीकरण जसं सोडवलं तसंच हे सुद्धा समीकरण सोडवता येते। तर या ठिकाणी काय करायचं, पहिल्यांदा हे x चा वर्ग प्लस 2x आणि या ठिकाणी स्थिर पद म्हणून काय घ्यायचं k बरोबर चल x असल्यामुळं x प्लस a त्या कंसाचा वर्ग करायचा। त्याच्यानंतर म्हणून हे x चा वर्ग प्लस 2x प्लस k बरोबर या ठिकाणी याचा विस्तार करायचा, x चा वर्ग प्लस 2ax प्लस a चा वर्ग होते। त्याच्यानंतर हे 2ax बरोबर काय करायचं 2x, हे काय करायचं समोरासमोर मांडून तुलना करायची। म्हणून या ठिकाणी 2ax बरोबर हे 2x, तर आपल्याला a ची किंमत मिळते या ठिकाणी। म्हणून a बरोबर 2x आणि छेदामध्ये सुद्धा ते 2x, म्हणून या ठिकाणी a बरोबर काय मिळते, हे कटल्याच्या नंतर 1 ही झाली a ची किंमत। तर आपल्याला k ची किंमत पाहिजे, म्हणून या ठिकाणी काय करायचं, म्हणून k बरोबर आहे a चा वर्ग, म्हणून k बरोबर a ची किंमत आहे 1, 1 चा काय करायचं वर्ग, म्हणून k बरोबर येते 1 चा वर्ग काय येते 1। म्हणून या ठिकाणी आपल्याला k ची किंमत काय मिळते, तर k बरोबर मिळते आपल्याला 1। मग आता हे मिळालेली जी किंमत आहे k बरोबर 1 ही समीकरणामध्ये काय करायची प्लस आणि मायनस सुद्धा करायची। म्हणून या ठिकाणी हे x चा वर्ग प्लस 2x त्याच्यानंतर प्लस 1 आणि मायनस 1 आणि हे मायनस 5 बरोबर काय 0। या ठिकाणी हे x चा वर्ग प्लस 2x प्लस 1 आणि मायनस 1 मायनस 5 बरोबर 0 असा आलेला आहे। म्हणून याच्यापैकी काय होईल, हे x चा वर्ग याच्यापैकी x निघेल, यानंतर हे प्लसचं सिम्बॉल आणि या तिसऱ्याचं काय निघते म्हणजेच 1 चं वर्गमूळ, 1 चं वर्गमूळ काय निघेल 1 त्या कंसाचा वर्ग करायचं आणि मायनस 1 आणि मायनस 5 काय होईल तर मायनस 6 बरोबर 0। म्हणून या ठिकाणी हे x प्लस 1 त्या कंसाचा वर्ग,
तर 6चं वर्गमूळ निघत नाही, म्हणून त्याला काय करायचं, वर्गमुळात 6 आणि त्या कंसाचा वर्ग बरोबर 0. मग आता या ठिकाणी हे a चा वर्ग आणि हे b चा वर्ग यानुसार आलेला आहे, म्हणून एका कंसात a प्लस बी आणि दुसऱ्या कंसात a मायनस बी असं मांडायचं. मायनस वर्गमुळात 6 बरोबर काय 0. म्हणून हे x प्लस 1 प्लस वर्गमुळात 6 बरोबर 0, किंवा या ठिकाणी हे x प्लस 1 मायनस वर्गमुळात 6 बरोबर 0. म्हणून या ठिकाणी आपल्याला x ची किंमत काढायची आहे, म्हणून x बरोबर हे प्लसचं काय होईल मायनस, हे सुद्धा प्लसचं काय होईल मायनस. म्हणून या ठिकाणी आपल्याला x बरोबर -1 मायनस वर्गमुळात 6, किंवा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सुद्धा x ची किंमत काय मिळते, हे प्लस आहे बरोबर चिन्ह तिकडे मायनस आणि मायनसचं काय होते प्लस वर्गमुळात 6. म्हणून या ठिकाणी लिहायचं वर्ग समीकरणाची मुळे, वर्ग समीकरणाची मुळे काय आहे तर -1 आणि प्लस वर्गमुळात 6 आहे. तर अशा पद्धतीने आपण हे दुसरं सुद्धा उदाहरण काय करू शकतो, पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवू शकतो. याच्या नंतरचे जे काही उदाहरण आहेत ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया.